लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथे प्रशासनाच्या आदेशालाच उघडपणे हरताळ फासण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यावर पुन्हा अडथळे उभे करण्यात आले आहेत। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सविस्तर माहितीनुसार प्रभाकर शिवदास कापकते यांनी गट क्रमांक 67/1 मधून 15 जुलै 2024 रोजी तब्बल 20 ते 22 शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा वहिवाटीचा मार्ग बंद केला होता। या प्रकारामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली होती। त्यानंतर तहसीलदारांनी प्रत्यक्ष जागेवर चौकशी करून हा रस्ता पूर्वापार वापरात असल्याचे स्पष्ट केले आणि तो तात्काळ मोकळा करण्याचे आदेश दिले। काही काळासाठी आदेशाचे पालन केल्याचे भासवून संबंधितांनी रस्ता खुला केला, मात्र आता पुन्हा त्याच रस्त्यावर बंदी घालण्यात आली आहे। अधिक धक्कादायक बाब म्हणजे प्रभाकर कापकते उघडपणे शेतकऱ्यांना धमकी देत आहेत की उन्हाळी पीक काढून घ्या, पण पावसाळ्यात माझ्या गटातून जाण्याचा मार्ग देणार नाही। ही भाषा म्हणजे प्रशासनाला थेट आव्हान असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। यात आणखी भर म्हणजे गट क्रमांक 66 चे खातेदार ज्ञानीराम श्रीराम कापकते, जे पेशाने शिक्षक आहेत, यांच्याकडूनही तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे। एका सुशिक्षित व्यक्तीकडूनच कायद्याची पायमल्ली होत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। त्यांच्या सातबाऱ्यावर शेतकऱ्यांच्या रस्त्याचा स्पष्ट उल्लेख असूनही मार्ग बंद ठेवण्यात आला आहे। तहसीलदारांच्या आदेशात स्पष्ट नमूद असताना देखील गट क्रमांक 67/1 आणि 66 या दोन्ही ठिकाणांहून जाणारा रस्ता मुद्दाम बंद करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता मोठा सवाल, प्रशासन या उघड अवमानावर कारवाई करणार का? गुन्हे दाखल करून संबंधितांवर कठोर पावले उचलली जाणार का? दरम्यान पीडित शेतकऱ्यांनी एकमुखाने मागणी केली आहे की तात्काळ रस्ता मोकळा करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे। आकाश नंदागवळी, भंडारा जिल्हा प्रमुख। तुमच्या समस्या काय आहेत? आमच्या शेतीच्या वहिवाटीचा रस्ता श्री प्रभाकर शिवदास कापकते आणि ज्ञानीराम श्रीराम कापकते यांनी शेतीच्या वहिवाटासाठी रस्ता अडवलेला आहे आणि 15 दिवस होऊन आमचा माल शेतात पडलेला आहे, मग तो अजून मार्ग खुले झालेला नाही आहे। आता आमच्या शेतातील जो माल काढलेला आहे ते वाळवी उजवी हे खात आहे, तरी आमच्या उदरनिर्वाहाचा समस्या फार भारी आहेत। तरी विनंती आहे की आमचा मार्ग खुला करून आमचा वहिवाटी मार्ग मोकळा करून द्यावा आणि कायमस्वरूपी रस्ता हा बनवण्यात यावा। तुमच्या काय समस्या आहेत? आमचा जो दरवर्षीचा जो रस्ता आहे, आमचा रस्ता अडवण्यात आलेला आहे। त्यात ज्ञानीराम श्रीराम कापकते आणि प्रभाकर शिवदास कापकते हे 2 कास्तकार आहेत। यांना आमच्या शेतामध्ये मका पीक झालेला आहे आणि तो उजवी खात आहे, पण तो अजून 15 दिवस झालेला आहे, पण अजूनपर्यंत याचा मार्ग खुला होण्यास आहे आणि तो रस्ता अडवलेला आहे। ही शेती किती दिवसापासून तुम्ही करत आहात? शेती पण आता पुरा म्हणजे परंपराच आहे पुरी, वडिलाच्या किंवा आजोबापासून। ठीक आहे, तुमच्या काय समस्या आहे? आमचा मका पीक काढणी तयार झाली आहे आणि तो आता म्हणजे आम्हाला काढायला मार्गच नाही आहे। ज्ञानीराम श्रीराम कापकते आणि प्रभाकर शिवदास कापकते यांच्याकडून अडथळा होत आहे। आता ती शेती साहेब मी जवळजवळ 40-45 वर्ष झालं कसं आहे, मी रस्ता माझा मार्ग तिथूनच आहे आणि आज अडला आहे, त्याचा निर्वाळा करून देण्यात यावा। ह्या रस्त्याची काही नोंद सातबाऱ्यावरती आहे का? सातबाऱ्यावरती आहे, सातबाऱ्यावरती नोंद आहे। रस्ता आहे साहेब। ओके, हां, तुमची काय समस्या आहे? आमची पण जे यांनी सांगितलं आता का जो शेतीचा रस्ता आहे तो प्रभाकर शिवदास कापकते आणि ज्ञानीराम श्रीराम कापकते यांनी अडविला आहे आणि आमचा माल कमीत कमी तरी 15 ते 20 दिवस झालेला आहे, तोडून झाला आहे, पण अजून काही त्यांनी रस्ता खुला करून दिला नाही। तरी आपण यांच्याकडे थोडी जास्त म्हणजे लक्ष द्यावं आणि आमचा मार्ग खुला करून द्यावा। नमस्कार, माझं नाव गिरधारी लांजेवार, मी मुरमाडी येथील शंकर लांजेवार यांचा मुलगा, म्हणजे ह्या शेतीचा जो खाली शेती आहे आमची तिचा वारसदार आहे। तर असे झाले आहे की प्रभाकर शिवदास कापकते 67/1 याचा हा गट नंबर असून त्यांनी जो हा रस्ता आहे, हा रस्ता आमचा जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून रस्ता बंद केला आणि तो सदर व्यक्ती म्हणतोय की फक्त आता रब्बीला जो पिकवलेला तुमचा मका पीक आहे, तो मका पीक फक्त तुम्ही काढून घ्या, याच्यानंतर तुम्हाला मी माझ्या शेतातून
जाऊ देणार नाही. आणि कोर्टाने तहसीलदार साहेबांनी हा जो आदेश दिला आहे, ह्या आदेशामध्ये 67/1 मधून गट नंबर 66 मधून गट नंबर 166 म्हणजे 166 म्हणजे आमची शेती, आमचा गट आहे 166. आमची जवळपास 10 एकर शेती आहे आमच्या पूर्वजांची इथे. त्या 10 एकर शेतीचा रस्ता ह्या 167/1 आणि 66 ह्या 2 कास्तकारांनी 2 व्यक्तींनी अडवलेला आहे. हा प्रभाकर शिवदास कापगते झाला आहे. आणि हा जो रस्ता आहे, हा रस्ता आहे ज्ञानीराम श्रीराम कापगते. हे पेशाने शिक्षक आहेत, एक शिक्षित शिक्षक आहेत, सुशिक्षित व्यक्ती आहेत. त्या व्यक्तीने हे आदेशात स्पष्ट लिहिलं आहे की गट क्रमांक 66 म्हणजे ज्ञानीराम श्रीराम कापगते यांचाच गट आहे. आणि हा इथूनच जो रस्ता आहे, हा रस्ता ज्ञानीराम श्रीराम कापगते यांनी आमच्या शेतात जाण्याच्या वहिवाटीच्या रस्त्यामध्ये मका पीक लावून अडथळा आणला आहे. आम्ही त्यांना फोनवरून सांगितलं की तुम्ही आमच्या शेतीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करून द्या. तर सदर व्यक्ती म्हणतोय की मला तुम्हाला शेतामध्ये जाऊ द्यायचं नाही, माझ्या शेतामधून तुमचा रस्ता आहे नाही. पण विशेष अशी बाब आहे की ह्या तहसीलदार साहेबाच्या आदेशामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की गट नंबर 66 मधून 166चा वहिवाटीचा रस्ता आहे. आणि तो रस्ता कायमस्वरूपी खुला करून सदर कास्तकारांनी खुला ठेवावा, ही स्पष्ट उल्लेख असून सुद्धा सदर व्यक्ती हा आम्हाला शेतीमध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण करत आहे. आणि दुसरी गोष्ट एक अशी म्हणजे त्याच्या सातबाऱ्यावरती जो त्याचा सातबारा आहे गट नंबर 66चा, त्याच्यावरती सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे की गट नंबर 166चा रस्ता हा गट नंबर 66 मधून आहे. 66 गट नंबर हा काय नाव आहे, ज्ञानीराम श्रीराम कापगते यांचा आहे. तरी माझी मीडियाच्या माध्यमातून ह्या सरकारला विनंती आहे की आमचा हा जो शेतरस्ता आहे हा कायमस्वरूपी पांदन रस्ता करून आम्हा शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत ह्या कायमस्वरूपी बंद कराव्यात, हीच विनंती.